सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। तर इथे लेटेस्ट वोटिंग ट्रेंड जर पाहिलं तर इथे सगळ्यात खाली आहे म्हणजे 6 नंबरला निखिल दामले। हो, निखिल दामले जो आहे तो कलर्स मराठीचाच चेहरा आहे, परंतु तो घरात काहीच करत नाहीये। वीकेंडच्या वारला तो बोलला होता मी आरबाजला कॅप्टन्सीसाठी मदत करणार, म्हणजे स्वतःसाठी काहीच नाही त्याचं, पण केली त्यांनी मदत कॅप्टन्सी टास्क मध्ये। योगिताला म्हणजे जे ट्रेन मध्ये बसलेली होती तिथे मदत केली त्याने, पण इथे सांगायचं झालं तर त्याला काय एवढा सपोर्ट मिळत नाहीये। नंतर 5 नंबरची गोष्ट जर केली तर इथे घनश्याम जो आहे म्हणजे छोटा पुढारी तो आहे 5 नंबरला, तर त्याला चांगला सपोर्ट मिळतोय। म्हणजे हे बॉटम मधले आहेत दोघ जण, निखिल दामले आणि घनश्याम। आणि इथे 4 नंबरची जर गोष्ट केली तर 4 नंबरला आहे इथे पॅडी जे आहेत। 6 नंबर झालं, 5 नंबर झालं, 4 नंबरला आहे पॅडी, ते पंढरीनाथ कांबळे जे आहेत ते आहेत। आणि इथे 3 नंबरची जर गोष्ट केली तर 3 नंबरला आहे योगिता। योगिता ही कलरची फेस आहे, कॅप्टन्सी टास्क मध्ये तिने खूप मदत केली त्यांच्या टीमसाठी, तर त्यामुळे तिलाही सपोर्ट केला जातोय। ती पण एक चांगली म्हणजे कलरचाच फेस आहे, तिलाही चांगले लोक ओळखतात आणि मत म्हणजे वोट पण करतात। आणि झालं नंबर 2 ची गोष्ट केली तर इथे 2 नंबरला आहे निकी। तर निकीला बिग बॉस 14 मुळे खूप लोक ओळखतात, तर तिलाही चांगला सपोर्ट मिळतो आहे। पण इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे निकीला टक्कर देणारा जो आहे तो म्हणजे सूरज। निकी सारख्या म्हणजे एवढी नावाजलेली जरी हिची गोष्ट केली तर खूपच म्हणजे हिच्या सोबत जर तुलना केली तर त्या मानाने हिला जास्त वोट पाहिजे तर सूरजला जास्त वोट मिळतात। तर सूरजने इथे सर्वच रेकॉर्ड तोडलेले आहेत आणि सर्वात जास्त वोट त्याला मिळतात। तर इथे बॉटम मधले आहेत इथे निखिल दामले आणि घनश्याम म्हणजे छोटा पुढारी। तर बघूया कोण जाते घराबाहेर, उद्याच कळेल आपल्याला। आता तसेच व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा।